नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी एका महत्त्वाच्या विषयासोबत तुमच्याशी चर्चा करणार आहे. खरं तर या गोष्टीवरती बोलायला पाहिजे हे माझं पूर्वीपासूनच वैयक्तिक मत होतं आणि जे की मला तुमच्यासोबत शेअर करायला जरा जास्तच आवडेल. मुद्दा असा आहे की बघा, आता सध्या आपण 2 गोष्टीवरती जास्त फोकस करतोय असं मला वाटतं. ती पहिली म्हणजे ChatGPT आणि सेकंड म्हणजे Gemini. बरं, ह्या 2 गोष्टी का? तर आपल्याला सोयीस्कर झालेल्या आहेत. जसं आपण म्हणतो की सोशल मीडिया सगळेच जण वापरतात. 18+ असेल किंवा 18च्या अंडर जेही विद्यार्थी आहेत तेही त्याचा भरपूर प्रमाणात वापर करताना दिसतात. ज्याने काय झालं की आपल्याला ज्या गोष्टी हव्यात त्या जरा जास्त सोयीस्कर झालेल्या आहेत. ज्या गोष्टी कंटेंट मिळवण्यासाठी किंवा इतरत्र गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतोय, तर तुम्हाला एखादाचा रेफरन्स घेण्यासाठी एखादं पुस्तक आहे किंवा एखादी नोटबुक आहे किंवा तुमच्याकडे जे काही साहित्य आहे ते तुम्हाला सर्च करावं लागतंय. या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतंय का तुमचा वेळ वाचतोय. थोडक्यात आपण चा वापर कशासाठी करतोय, तर मेन कंटेंट आहे की आमचा वेळ वाचतोय. बरं, नक्कीच तुमचा वेळ वाचतोय आणि या गोष्टीशी मी पूर्णपणे सहमत पण आहे की नक्कीच वेळ वाचतोय. पण या गोष्टीवरती तुम्ही कधी लक्ष दिलंय का, की ज्यावेळेस तुम्ही एआयचा किंवा ChatGPT असेल किंवा Geminiचा वापर करता, ते तुम्हाला एखादी इमेज क्रिएट करण्यासाठी 100% तुम्हाला काय आहे, युजफुल आहेच. पण तुम्हाला एखादा कंटेंट हवाय. ॲक्चुअली एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला एखाद्या इतिहासाबद्दल, एखाद्या लेणीबद्दल किंवा कुठल्याही एक सायंटिफिक गोष्टी बोला, जशी शास्त्रीय गोष्ट आहे, सायन्स आहे, बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, व्हॉटएव्हर किंवा मॅथ आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतंय, की तुम्ही तो आकडा टाकतोय, तुम्हाला खाली उत्तर भेटतंय. याच्यामध्ये काय होतंय, की माणूस हा मोठ्या प्रमाणात आळशी होत चाललोय. अगदी होत चाललाय. कशामुळे होत चाललाय, की त्याला काय मिळतंय, फास्ट कंटेंट मिळतंय. ते वेळ वाचवत आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही आळशी होताय. कशासाठी होताय? कारण बघा, तुम्ही रिसर्च करणं विसरलात. एखादी गोष्ट हवी आहे, एक लाईन टाकली, की मला याबद्दल असं-असं सांग. अजिंठा लेणी संभाजीनगरमध्ये जरा जास्त फेमस आहे. त्या लेणीबद्दल मला तू काय कर, डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड कर. ॲक्चुअली ती तुम्हाला तशीच देणार आहे. या इसवी सणाला हे झालं होतं, याने कोरली होती आणि त्याचा असा-असा इतिहास आहे. अगदी बरोबर. किंवा तुम्ही एक बायोलॉजीमधली एखादी गोष्ट आहे, ती विचारताय, सनलाईट प्रोसेस असेल, फोटोसिंथेसिस असेल, व्हॉटएव्हर तुम्ही विचारताय. किंवा एक रसायनशास्त्राची एखादी गोष्ट विचारताय, ती तुम्हाला डायरेक्टली प्रोसेस दिसते. पण याच गोष्टी आधी कशा होत होत्या? वेळ वाचतोय मान्यच, पण या गोष्टीसाठी तुम्हाला पूर्वी काय करावं लागायचं माहितीये? तुम्हाला 4 पुस्तकं चाळायला लागायची. तुम्हाला ती वाचावं लागायची, समजून घ्यावं लागायची. तुम्ही त्यांना काय करत होते? एक प्रॉपर सॉर्ट करू शकत होते. 4 मुद्दे तुम्ही लिहून ठेवत होते. त्याचे प्रॉफिट, त्याचा लॉस, त्याच्यामधनं काय प्रोसेस झाली, हे तुमचं रिटनमध्ये जास्त होतं. तुम्ही लिहीत होतात आणि लिहीत असल्यामुळं काय, ते तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या डोक्यावरती काय करत होतं? प्रभाव पाडत होतं आणि ते तुमच्या मेंदूला क्लिक होत होतं, ज्यामुळे ते तुम्हाला काय असायचं? अगदी पाठ असायचं. आता काय झालंय, की तुम्ही 2 सेकंदात वाचता, पुढच्या 5 सेकंदामध्ये इमेज क्रिएट होते आणि पुढच्या 3 सेकंदामध्ये तुम्हाला डिटेल हिस्ट्री येते. तुम्ही वरच्या वरती ते वाचता, ॲज इट इज तुम्हाला लिहायचं असेल कुठे तर लिहिता, अदरवाईज ते संपलं. त्याच्याशी नंतर तुमचा संबंधच येत नाही. त्यामुळे काय झालंय, की माणसाचा दिमाखाचा वापर जो आहे तो फार कमी होत चाललाय आणि त्याच्यामुळे तो आळशी होत चालला. याने काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे? हे फार धोकादायक आहे. जितकं हे आपल्याला फायद्याचं वाटतं, तितकंच ते धोकादायक आहे. बघा, सोशल मीडियाचा वापर आपण 2 गोष्टीसाठी करू शकतो, की हो, त्याचा प्रचंड प्रमाणात फायदा होतो. त्याची लेटेस्ट अपडेट पण आपल्याला मिळतात. एखादी बातमी आहे, ती आपल्याला लगेच मिळते. व्हिडिओ काढला, पोस्ट केला, मिळाली. आणि जर एक प्रॉपर बुलेटिन जर भेटायचं तर तुम्हाला त्याला त्यासाठी रात्री 8चा वेट करावा लागतोय किंवा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण एखादं तुम्हाला काय होतंय, फास्ट अपडेट देतात. पण त्या फास्ट अपडेट द्यायच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला चुकीच्या माहिती मिळतात किंवा काहीतरी तुमचं काय होतंय, तुम्ही कंटाळवाण्या होतात. तिथल्या तिथे कॉपी पेस्ट मारता, विषय संपला. तुमचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोनच संपलाय. जसं की तुम्ही रील्स ह्या ज्या गोष्टी आहेत, तुमचा सध्याचा इन्स्टा ट्रेंड, रील्स बघता आहेत, फायद्याच्या आहेत, नक्कीच आहे. मनोरंजन होतंय. पण ते तुमच्या मेंदूमध्ये ज्या गोष्टी क्रिएट व्हायला हव्या होत्या, त्या मुळीच होत नाहीयेत. काय होतंय त्याऐवजी? तुमचं दुर्लक्ष होतंय. तुमच्याकडून त्या गोष्टी होत नाहीयेत. तर काय करायचंय? हां, एखादी इमेज क्रिएट करायची किंवा एखादी फारच महत्त्वाची गोष्ट आहे, तर नक्की ChatGPT असेल, एआय असेल, Gemini असेल, या सगळ्या गोष्टींचा वापर करा. पण मुळात काय करा, की एखादं जर तुम्हाला कंटेंट ॲक्चुअली हवं असेल, तर त्या कंटेंटसाठी तुम्ही काय करा, रिसर्च करा. स्वतःच्या मनाला थांबा, माहिती आहे, सोयीस्कर आहे, वेळ वाचवतोय, अगदी बरोबर आहे. पण तुम्ही वाचन सोडू नका. ज्या दिवशी तुम्ही लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही वाचन सोडाल, त्या दिवशी तुम्ही काय म्हणता, तुम्ही हे वाक्य नक्कीच ऐकलं असेल, वाचाल तर वाचाल. ज्या दिवशी तुम्ही वाचणं सोडाल, तर त्यावेळेस तुमचा मेंदू काय करतो, तुम्हाला वेगवेगळे साईन इंडिकेट करायचं सोडून देतो. बघा, एखादं पुस्तक आहे जे तुम्ही वाचतायत,
जर तुम्ही ते पुस्तक वाचतायत ना, तुमचे ऑलमोस्ट प्रॉब्लेम तिथल्या तिथे सॉर्ट आउट होतात. कुठून कशाचं काय झालं, कशाने कशाचं झालं, हे लिंक तुमच्या लागत जातात. पहिल्या वाचनामध्ये नाही कळालं, पुन्हा एकदा वाचा. दुसऱ्यांदा तुम्हाला तो मुद्दा काय आहे बरोबर समजतो. आणि तिसऱ्यांदा जर तुम्ही ते परत वाचताय तर तुमच्या परफेक्ट लक्षात राहतो. तर तुम्ही काय करताय, आता ते वाचत नाहीयेत, ChatGPT करताय, जेमिनाय करताय, AI वरती पटपट ट्रान्सफॉर्मेशन त्याचं शोधताय, ट्रान्सलेशन शोधताय काहीतरी आणि कॉपी पेस्ट मारून तुमचं काम धकवताय. पण ह्या काम धकाऊ प्रोसेसमध्ये तुमचा आयुष्याचा लॉस होतोय. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही केव्हाही काम करा किंवा काहीही करा, पण तुम्ही वाचन सोडू नका. मुळात म्हणजे जर तुमचं कंटेंट मान्य आहे, वेळ जरी वाचत असेल तरी काय करा, वाचत राहा. तुम्हाला इथे 5 मिनिटांमध्ये गोष्ट भेटतीये, तिथे तुम्हाला 15 मिनिटं लागू द्या, 20 मिनिटं लागू द्या, पण ती तुम्हाला कायम लक्षात राहणार आहे. याला एक थोडक्यात रट्टा मारणं, आपल्या भाषेमध्ये ज्याला बोलतो ना आपण रट्टा मारणं, ही ॲक्च्युअली वेळ खाऊ नाही, पण रट्टा मारणं प्रोसेस आहे. ती वेळ खाऊ जरी असली तर ती तुम्हाला लाँग लाईफ चालणार आहे, ठीक आहे? आणि ही तुम्हाला शॉर्ट बट स्वीट, शॉर्टकट का कोई क्या कहते हैं ना हमसे, शॉर्टकट का कोई सक्सेस नहीं होता है। वो थोड़ी देर के लिए किसी टैबलेट की तरह होती है, किसी इंसुलिन की तरह होती है। जब लगती है तो तब तक के लिए बहुत अच्छा लगता है, लेकिन जब वो इंसुलिन का जो पावर है वो खत्म हो जाता है, देन यू फील वीक, टोटली तुम्ही वीक फील करता, स्वतःला कमजोर फील करता आणि टॅबलेट तुम्हाला वारंवार घ्यावा लागतं. तुम्हाला एक प्रश्न पुन्हा पुन्हा ChatGPT वरती सर्च करावा लागतो, पुन्हा पुन्हा जेमिनीवरती सर्च करायला लागतो, त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं किंवा तुम्ही विसरून जाता. आणि हे काय आहे, तुमचं परमनंट आहे. हे तुमचं काय आहे, वाचन तुम्हाला एका फ्रूट सारखं आहे. तुम्ही आज खाल तर त्याची आज जरी प्रोसेस होत नसेल, तुम्हाला असं वाटतं नाही नाही काही इफेक्ट नाही केला, पण पुढच्या 15 दिवस, पुढच्या महिन्याने, पुढच्या पुढच्या आयुष्याच्या आरोग्यासाठी ते कसं आहे, तर ते खूप चांगलं आहे, आरोग्यदायी आहे. पण हे काय आहे, एका इन्सुलिन सारखं आहे ChatGPT. आज घ्याल, थोड्या वेळासाठी बरं वाटेल, लवकर भेटेल, पण पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन येईल त्यावेळेस तुम्ही विसराल. बाकी याबाबत तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या ई सारथीच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.